आज मिलनाची भाग 16. गुड मॉर्निंग वायफी, उमेश म्हणाला आणि तिच्या माथ्यावर किस केलं. माधुरी त्याला धक्का देत बाजूला करत म्हणाली, मला तुमचं हेच आवडत नाही, सारखं सारखं किस करत असतात. उमेश तिचं बोलणं ऐकून हसू लागला आणि उठत म्हणाला, बरं चल आता फ्रेश होऊन ये, मी पण माझ्या रूममध्ये फ्रेश व्हायला जात आहे. म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. आता माधुरी विचार करू लागली की बाथरूमपर्यंत कशी जाईल. थोड्या वेळानंतर उमेश आला तेव्हा तिला तसंच बसलेलं बघून म्हणाला, अरे तू अजून इथेच बसलेली आहेस, तुला फ्रेश व्हायचं नाही का? माधुरीने मान खाली घातली तेव्हा उमेशला तिच्या पायाला लागलेलं आहे हे लक्षात आलं आणि तो म्हणाला, ओ सॉरी, मी तर विसरूनच गेलो होतो. त्यानंतर त्याने माधुरीला उचलून घेतलं आणि बाथरूमपर्यंत घेऊन गेला आणि फ्रेश झाल्यानंतर आवाज द्यायला सांगितलं. माधुरी आतमधून हो म्हणाली. थोड्या वेळानंतर फ्रेश होऊन ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा उमेशने तिला झुल्यावर बसवलं. मानस पण तोपर्यंत कॉफी घेऊन आला होता. हे माधुरी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मानस, माधुरी म्हणाली. गुड मॉर्निंग भाई, मी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलो आहे, मानस म्हणाला. थोड्या वेळानंतर मानस कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायला निघून गेला. माधुरी रूममध्ये बसून बसून बोर झाली होती. तिने उमेशला सांगितलं तेव्हा तो तिला उचलून घेऊन हॉलमध्ये आला आणि सोफ्यावर आणून हळूच बसवलं आणि तिच्या पायाखाली कुशन ठेवल्या. त्यानंतर मानस पण त्याची नाश्त्याची प्लेट घेऊन माधुरीजवळ येऊन बसला आणि माधुरीला त्याच्या प्लेटमधून खाऊ घालू लागला. भाई तू पण नाश्ता करून घे ना, मी माधुरीला खाऊ घालत आहे, मानस म्हणाला. उमेशने एक नजर त्या दोघांवर टाकली आणि नाश्ता करायला निघून गेला. डायनिंग टेबलवर सीमाताई आणि दामोदरराव अगोदरच बसलेले होते. आई, मी विचार करत आहे की जोपर्यंत माधुरीचं पाय ठीक होत नाही तोपर्यंत मी घरूनच ऑफिसचं काम करतो, उमेश म्हणाला. हो, तू खूप चांगला विचार केला आहेस. आता माधुरीला तुझी खूप गरज आहे, त्यामुळे तुझं तिच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे, दामोदरराव म्हणाले. आणि मी कॉलेजमधून आल्यानंतर तिला पूर्ण दिवसाचे नोट्स देईल, त्यामुळे तिचा अभ्यास पण मागे पडणार नाही, मानस म्हणाला. मानसचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले. थोड्या वेळानंतर दामोदरराव ऑफिसला आणि मानस कॉलेजला निघून गेले. उमेश, तू माधुरीला वरती घेऊन जा, ती पण थोडा आराम करेल, सीमाताई म्हणाल्या. ठीक आहे आई, म्हणत माधुरीला तिच्या रूममध्ये घेऊन गेला. थोड्या वेळाने त्याचा फोन वाजला. रिया हे नाव दिसताच माधुरीने तोंड वाकडं केलं. उमेशने फोन रिसीव्ह केला. हॅलो रिया. हाय उमेश, हाऊ आर यू? रिया म्हणाली. आय एम फाईन, उमेश म्हणाला. अच्छा उमेश, आपण संध्याकाळी भेटू शकतो का? मी तुझ्या ऑफिसलाच येते, रिया म्हणाली. रिया, ॲक्च्युली मी घरूनच काम करत आहे, जोपर्यंत माधुरी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी ऑफिसला जाणार नाही. ओके उमेश, काही हरकत नाही. तसंही तुम्ही सगळेजण माधुरीची जरा जास्तच काळजी घेता. शी इज सो लकी यार, रिया म्हणाली. हे ऐकून उमेश माधुरीकडे बघू लागला आणि म्हणाला, कारण ती आमच्यासाठी आहेच एवढी स्पेशल, म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. छिपकलीचा फोन होता का? माधुरीने विचारलं. हो, तिचाच फोन होता, उमेश हसत म्हणाला. काय म्हणत होती ती? माधुरीने विचारलं. संध्याकाळी कॉफी प्यायला बोलवत होती, उमेशने सांगितलं. तर मग तुम्ही काय विचार करत आहात? माधुरी म्हणाली. कशाबद्दल? उमेश म्हणाला. संध्याकाळ कुणासोबत घालवायची आहे, कॉफीवालीसोबत की इयरिंगवालीसोबत? माधुरी नजर खाली करत म्हणाली. उमेश चकित होऊन माधुरीकडे बघू लागला आणि म्हणाला, तू आता काय म्हणालीस? संध्याकाळ कोणाबरोबर घालवायची आहे? माधुरी म्हणाली. त्यानंतर उमेश म्हणाला, कॉफीवालीसोबत? माधुरी म्हणाली. नाही, कॉफीवालीसोबत तर मुळीच नाही. तेव्हा माधुरी हळूच म्हणाली, इयरिंगवालीसोबत? तू माझ्या इयरिंगवालीला ओळखतेस? उमेश म्हणाला. हो, माधुरी म्हणाली. पण कसं? उमेश म्हणाला. त्या दिवशी मी रेस्टॉरंटमध्ये परत आले होते तुमच्यासोबत थांबण्यासाठी, तेव्हा ऐकलं होतं तुम्ही उमेश भाऊजींना सांगत होते, माधुरी नजर चोरत म्हणाली. तर मग थांबली का नाहीस? उमेश म्हणाला. माहीत नाही, माधुरी म्हणाली. उमेश माधुरीचा हात धरून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मी ती इयरिंग खूप सांभाळून ठेवली आहे आणि मी शोधून शोधून परेशान झाले होते. जर तुम्हाला भेटली होती तर तुम्ही परत का दिली नाही? माधुरी म्हणाली. कसं देणार होतो? मी माझ्या प्रेमाची पहिली निशाणी होती, उमेश म्हणाला. माधुरी आता त्याच्या डोळ्यात बघू लागली. तुला बघण्यासाठी तर मी एअरपोर्टवरून परत आलो होतो बहाणा करून, तू तर मला धडकल्यानंतर पळून गेलीस, पण तुझी इयरिंग माझ्या शर्टमध्ये अडकली होती, उमेश म्हणाला. तेव्हापासून
तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात? माधुरीने विचारलं. नाही, त्याच्या अगोदरपासूनच, उमेश म्हणाला. आता तुम्ही खोटं बोलत आहात? माधुरी म्हणाली. नाही, मी खरं बोलत आहे. जेव्हापासून प्रेम हा शब्द मला समजला आहे तेव्हापासून मला तुझा चेहरा दिसत होता, उमेश म्हणाला. पण तुम्ही तर कधी सोलापूरला आलेसुद्धा नाही. तरीसुद्धा? माधुरी म्हणाली. हो, पण मला ती छोटीशी गोलूमोलू प्यारीशी गुडियासारखी दिसणारी माधुरी, तिच्यावर प्रेम झालं होतं, उमेश म्हणाला. तेव्हाच तुम्ही मानसला माझ्यासोबत भांडण करू नकोस म्हणून समजावलं होतं ना? माधुरी म्हणाली. हो, तो तुला किती परेशान करत होता. तुझा तो रडका चेहरा बघून मला चांगलं वाटत नव्हतं, त्यामुळे मी त्याला समजावलं होतं, उमेश माधुरीला मिठी मारत म्हणाला. तेव्हा माधुरींनी पण त्याला गच्च मिठी मारली. तुम्ही मला हे सगळं का सांगितलं नाही? माधुरी म्हणाली. मला वाटलं होतं की तू आणि मानस एकमेकांना पसंत करतात, त्यामुळे मी माझ्या भावना मनात लपवून ठेवल्या, उमेश म्हणाला. हे ऐकून माधुरीच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि ती दुःखी होत म्हणाली. जर एवढं प्रेम करत होते तर मग त्या प्रेमावर एकदा तरी विश्वास ठेवून माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. मानस माझा सगळ्यात चांगला मित्र आहे, पण माहीत नाही, सगळ्यांना वेगळंच वाटतं, माधुरी म्हणाली. हो, मी हीच तर चूक केली. जर कदाचित मी त्यावेळी मानससोबत माझ्या फिलिंग शेअर केल्या असत्या तर आज दिवस काही वेगळेच असते, उमेश म्हणाला. हो, कदाचित, माधुरी म्हणाली. उमेश माधुरीचा चेहरा स्वतःकडे करत खोडकर अंदाजात तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. अरे, कदाचित का? माझं तर असं मत आहे की आपण दोघं आतापर्यंत मम्मी पप्पा झालो असतो आणि गुड न्यूज पण आपण आईबाबांना दिली असती. उमेश असं म्हणताच माधुरी लाजली. तुम्ही पण ना दिवसेंदिवस किती बेशरम होत आहात, माधुरी म्हणाली आणि तिने उमेशच्या छातीत चेहरा लपवला. इकडे रिया हे ऐकून परेशान झाली होती की उमेशने माधुरीमुळे घरून काम करण्याचा निर्णय घेतला होता. तिने राहुलला फोन केला. हॅलो राहुल, मला मानस आणि माधुरीच्या काही फोटोग्राफ्स पाहिजे आहेत. मी काय म्हणत आहे हे तुला समजत आहे ना? हो सिस, माधुरीला पुन्हा कॉलेज जॉईन तर करू दे, तुझं काम होऊन जाईल, राहुल म्हणाला. कॉलेजनंतर मानससोबत प्रिया पण घरी आली. त्यानंतर तिघं मिळून एक्झामचं प्रिपरेशन करतात आणि रात्री मानस प्रियाला हॉस्टेलला सोडतो. अशाच प्रकारे 6 दिवस निघून गेले. माधुरीचा पाय आता ठीक झाला होता. ती पुन्हा कॉलेजला जाऊ लागली होती. नेक्स्ट वीकमध्ये त्यांची एक्झाम सुरू होणार होती. याच दरम्यान उमेश आणि माधुरी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. पण प्रियाने खूप समजावूनसुद्धा माधुरीने सांगितलं नव्हतं की ती लग्नाच्या अगोदरपासूनच उमेशवर प्रेम करत होती. रिया पण आता दररोज कोणत्या ना कोणत्या बहाण्याने उमेशला भेटण्याचा प्रयत्न करत होती. कधीकधी संध्याकाळी ती जबरदस्ती त्याला तिच्यासोबत कॉफी पिण्यासाठी घेऊन जात होती. एक्झाममध्ये व्यस्त असल्यामुळे माधुरीने पण यावर जास्त लक्ष दिलं नाही. इकडे राहुलने कॉलेजमध्ये माधुरी आणि मानसच्या फोटो कलेक्ट करायला सुरुवात केली होती. इकडे प्रियाने माहिती काढली होती की माधुरीचा ॲक्सिडेंट करण्यामागे राहुलचा हात होता. मानसला खूप राग आला होता, पण माधुरीने त्याला थांबवलं. ती म्हणाली की आता एक्झाम आहे, गडबड होईल, त्यामुळे हा मॅटर आपण नंतर बघूया. एक्झाम झाल्यानंतर फायनल इयरवाल्यांसाठी फेअरवेल ठेवण्यात आला होता. मुलांसाठी फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि मुलींसाठी ब्लॅक किंवा रेड कलरची साडी. माधुरी घरी येऊन खूप परेशान झाली होती. तिच्याकडे ब्लॅक किंवा रेड कलरची कोणतीच साडी नव्हती. ती परेशान होऊन सीमाताईंकडे गेली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. काय झालं बाळा, परेशान दिसत आहेस? उमेश काही म्हणाला का? सीमाताईंनी विचारलं. नाही आई, कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी आहे परवा दिवशी, माधुरी म्हणाली. तर मग तू पण जा ना, सीमाताई म्हणाल्या. आई, फेअरवेल पार्टीमध्ये ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. मुलींसाठी ब्लॅक किंवा रेड कलरची साडी आहे, पण माझ्याकडे या कलरची एकही साडी नाही आहे. हो, आणि असणार पण कशी? जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून आतापर्यंत एकदाही शॉपिंग करायला गेली नाहीस. मी आणि मानसने जे काही आणून दिलं तेच घालत आहेस, सीमाताई म्हणाल्या. हो, तर मी काय करणार होते? तुम्ही दोघं एवढं सगळं घेऊन येत होतात की मला कधी शॉपिंगला जायची गरजच पडली नाही, माधुरी म्हणाली. तेवढ्यात उमेश पण ऑफिसमधून आला आणि म्हणाला, आज दोघी सासू सुनांमध्ये काय किचडी शिजत आहे, तुम्हाला जलेस फील होत आहे का? माधुरी म्हणाली. आई, तुला वाटत नाही का की तू आमच्या दोघं भावापेक्षा माधुरीवर जास्त प्रेम करू लागली? उमेश म्हणाला. मी तर माझ्या तिन्ही मुलांवर एकसारखंच प्रेम करते, सीमाताई म्हणाल्या. तेवढ्यात मानस आणि प्रियासुद्धा तिथे येतात. आणि आंटी, मी कुठे आहे? तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाहीत ना? प्रिया खोटं रुसत म्हणाली. सीमाताई तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाल्या. नाटकी कुठली, तू पण माझीच मुलगी आहेस. सीमाताईंना प्रिया
पण मानससाठी पसंत होती. प्रिया, तू आता इथे काय करत आहेस? माधुरीने विचारलं. मॅडम, तुझ्याकडे साडी आहे तर काय झालं? माझ्याकडे तर एक पण साडी नाही आहे आणि तीच खरेदी करण्यासाठी मला मार्केटमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुला घ्यायला आले आहे. चल लवकर उठ आणि तयार होऊन ये. त्यावर सीमाताई म्हणाल्या, माधुरीकडे पण त्या कलरची साडी नाहीये. आम्ही दोघी आता त्याच विषयावर बोलत होतो. मला तर अगोदरच माहीत होतं, कारण ती कधीच शॉपिंगला गेली नाही. जेव्हा पण म्हणायचं तेव्हा एकच उत्तर द्यायची की याची काहीच गरज नाही, जा आता लवकर तयार होऊन ये. मानस म्हणाला. उमेश चकित झाला आणि म्हणाला, खरंच मी माधुरीला कधीच शॉपिंग करताना बघितलं नाही. त्यानंतर तो म्हणाला, माधुरी लवकर जाऊन तयार होऊन ये, मी पण सोबत येतो. दोघेही मॉलला जायला निघतात. मॉलमध्ये गेल्यानंतर प्रिया माधुरीला घेऊन लेडीज काउंटरकडे गेली. मानस त्याचे कपडे सिलेक्ट करण्यासाठी मेन्स विंगकडे गेला. थोड्या वेळानंतर उमेश माधुरीजवळ येऊन बसला. त्याच दरम्यान प्रियाने एक ब्लॅक कलरची प्लेन शिफॉनची साडी सिलेक्ट करून ती माधुरीला म्हणाली, माझं झालं आहे, तू तुझं बघून घे म्हणत ती मानसकडे निघून गेली. आता माधुरीला समजत नव्हतं की कोणती साडी सिलेक्ट करावी. तिला जी साडी पसंत यायची त्यामध्ये उमेश काही ना काही कमी सांगायचा आणि रिजेक्ट करायचा. त्यानंतर माधुरी रागात म्हणाली, मला साडी पसंत करायची नाही. तेव्हा उमेशने सेल्स गर्लला बोलवलं आणि बाहेर शोकेसमध्ये लावलेली रेड कलरची नेटची साडी आणायला सांगितली. ती साडी खूपच सुंदर होती. प्लेन रेड कलरची ब्लॅक सिक्वेन्सची बॉर्डर खूप सुंदर दिसत होती. माधुरीला पण ती साडी बघता क्षणी खूप आवडली. तेवढ्यात उमेशची नजर एका पर्पल कलरच्या साडीवर गेली जी त्याला खूप आवडली. त्याने गुपचूप ती साडी पण पॅक करून घेतली. तोपर्यंत मानस आणि प्रिया सुद्धा खूप साऱ्या शॉपिंग बॅग्स घेऊन आले. प्रियाने जेव्हा माधुरीची साडी बघितली तेव्हा ती उड्या मारू लागली. वाव, किती सुंदर साडी आहे ही, तुझी पसंत तर असूच शकत नाही. नक्की ही साडी भाईने पसंत केली असेल, प्रिया म्हणाली. हो, ही साडी उमेशजींनी पसंत केली आहे, माधुरी म्हणाली. तरच मी म्हणत होते, तू इतकी सुंदर साडी पसंत करू शकत नाही. बरं, आता यावर मॅचिंग होणारे बँगल्स घ्यायचे आहेत, प्रिया म्हणाली. हो, माधुरी म्हणाली. बरं ठीक आहे, चल त्या शॉपवर भेटून जातील. त्यानंतर दोघीही त्यांना फूड कोर्टमध्ये भेटूयात म्हणत बाजूच्या शॉपवर निघून गेल्या. मानस आणि उमेश पण फूड कोर्टकडे निघून गेले. उमेशने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. तेवढ्यात रियासुद्धा तिथे आली. रिया उमेशला बघून त्याच्याजवळ आली. हे उमेश, हे मानस, तुम्ही दोघे इथे? हाय रिया, माधुरीला थोडी शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत, उमेश म्हणाला. पण माधुरी तर दिसत नाहीये, कुठे आहे ती? रिया म्हणाली. ती येतच आहे, तिची थोडी शॉपिंग राहिली होती, उमेश म्हणाला. त्यावर मानस म्हणाला, भाई तुम्ही दोघी कॉफी प्या, तोपर्यंत मी बघून येतो की त्या दोघींना इतका उशीर का होत आहे. ठीक आहे, लवकर ये, उमेश म्हणाला. मानस गेल्यानंतर रिया उमेशला म्हणाली, मानस माधुरीची खूप काळजी घेतो ना? हो, उमेश म्हणाला. आता तर या दोघांचं कॉलेज पण संपलं आहे, आता पुढं काय प्लॅन आहे? रिया म्हणाली. बाबा मानसला बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टडीसाठी लंडनला पाठवणार आहेत, उमेश म्हणाला. आणि माधुरी? रियाने विचारलं. या विषयावर माधुरीशी अजून बोलणं झालं नाही. जी तिची इच्छा असेल आम्ही तेच करू, उमेश म्हणाला. अरे मला ते म्हणायचं नाहीये. मानस आणि माधुरीबद्दल तुम्ही काय विचार केला आहे? मला तर ते दोघे सोबत खूप छान दिसतात. तेवढ्यात मानस आणि माधुरी दोघेही आत आले. प्रिया फोनवर बोलत असल्यामुळे ती मागे राहिली होती. रिया त्या दोघांना बघून उमेशचं ध्यान तिच्याकडे वळवण्यासाठी म्हणाली, वाव, सच लवली कपल. उमेश, माहीत नाही तुम्हाला हे का दिसत नाही? उमेश पण तिकडेच बघू लागला. माधुरी मानसचा हात धरून कोणत्या तरी गोष्टीबद्दल बोलत हसत होती. मानस पण हसत तिलाच बघत होता. तोपर्यंत प्रिया पण मागून येऊन त्यांना जॉईन झाली. ते सगळे टेबलपर्यंत आले होते. आता माधुरीची नजर रियावर पडली तेव्हा तिने तोंड वाकडं केलं. रिया तिला बघून हसत होती. त्यानंतर ती म्हणाली, हाय माधुरी, खूप खुश दिसत आहेस वाटत आहे. मानसने सगळी शॉपिंग तुझ्या आवडीची केली आहे. हो, सगळी शॉपिंग माझ्या पसंतीची झाली आहे, माधुरी म्हणाली. आणि ती म्हणाली, अरे तुझी कॉफी थंड होत आहे. त्यानंतर ती उमेशकडे बघत म्हणाली, उमेशजी, मला खूप भूक लागली आहे, कॉफीने माझं काहीच होणार नाही आणि तसंही मी कॉफी नाही चहा पिते. त्यावर मानस म्हणाला, भाईला कॉफी पिऊ दे, मी सगळ्यांसाठी जेवणाची ऑर्डर देऊन येतो, आणि निघून गेला. थोड्या वेळानंतर रिया निघून गेली. प्रिया पण बहाणा करून मानसकडे निघून गेली. त्यानंतर माधुरी उमेशला म्हणाली, तुम्ही शॉपवर का आला नाहीत? मी तुमची वाट बघत होते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं आपल्या रूममध्ये लावण्यासाठी. तुला आवडलं होतं तर मग घ्यायचं होतं ना, उमेश म्हणाला. तुम्ही विसरलात का? आपण काय डिसाईड केलं होतं ते? आपण आपल्या रूमसाठी
कोणतीही वस्तू दोघांनी मिळून पसंत करायची, मग मी एकटी कशी घेणार होती? माधुरी म्हणाली. तेव्हा उमेश हसू लागला आणि म्हणाला, ती तुझी छिपकली आली होती त्यामुळे थांबावं लागलं. त्यावर माधुरी तोंड वाकडं करत म्हणाली, हो बरोबर आहे, तुम्हाला त्या छिपकलीसोबत कॉफी प्यायची होती ना? अरे तुला तिला बघून राग येतो, उमेश म्हणाला. मला तिचा राग येत नाही, पण जेव्हा ती मला विचित्र नजरेने बघते तेव्हा मला ते मुळीच आवडत नाही, माधुरी लहान मुलांसारखं तोंड करत म्हणाली. तेव्हा उमेश आणखी हसू लागला. तुला माहीत आहे ती तर मला तुझं आणि मानसचं लग्न करायचं सजेशन देत आहे. जर तिच्या हातात असतं तर ती आजच तुझं आणि मानसचं लग्न करून टाकेल, उमेश म्हणाला. तर मग तुम्ही तिला काय म्हणालात? माधुरी म्हणाली, सोड ना ते, नेक्स्ट वीकमध्ये आपल्या ॲनिव्हर्सरीला सगळ्यांना कळेल की तू माझी जान आहेस, म्हणत तो माधुरीच्या डोळ्यांमध्ये बघत हसू लागला. माधुरीने पण लाजून मान खाली घातली. फूड कोर्टमध्ये हळू आवाजात चालू असलेलं गाणं दोघांच्या मनातील गोष्टी सांगत होतं. सजदे में यूं ही झुकता हूँ, तुम पे ही आके रुकता हूँ, क्या ये सबको होता है, हमको क्या लेना है सबसे, तुमसे ही सब बातें हैं अब से, बन गए हो तुम मेरे खुदा.